नगर परिषदेने सर्वसामान्य नागरिकांच्या थकीत करावर 24% व्याजदर आकारला। शासन स्तरावर व्याज माफीसाठी योजना राबवली असून व्याज माफ करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। या विरोधात नगर परिषदेस लेखी निवेदन देण्यात आले असून जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। शासन स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत दिनांक 9 जानेवारी रोजी नगरविकास विभागांतर्गत 100 दिवसांचा नियोजन आराखडा संदर्भात बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता करावरील जास्तीत जास्त अंशतः माफ करण्याचे आदेश निर्देशित केले होते। यासाठी अभय विशेष योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब यांच्या थकीत करावर लागू करण्यात आलेली 24% व्याज माफ होणं अनिवार्य होतं, परंतु नगर परिषदेने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसून नागरिकांना वेठीस धरला जात आहे। या विरोधात आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे, माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावार, माजी उपनगराध्यक्ष करीम खासा, काँग्रेस जिल्हा सचिव गिरीश कोतावार, जिल्हा उपाध्यक्ष राजू चौंदते, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष तौफिक पठाण, युवा काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगर परिषदेचे कार्यालयीन अध्यक्ष मोहम्मद अझीमुद्दीन यांना लेखी निवेदन देऊन करावरील व्याज त्वरित रद्द करण्याची मागणी केली। अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी अनुसूचित जाती शहराध्यक्ष ऋषिकेश चौंदते, अल्पसंख्याक शहराध्यक्ष इक्बाल कुरेशी, युवा काँग्रेस सचिव अतिक अहमद, आकाश सोनटक्के, युवा काँग्रेस उपाध्यक्ष अविनाश चौंदते, शिवाजी पाटील, सूर्यवंशी, सुभाष चौंदते, वेदांत शेवटे, लतीफ टेलर, मल्लेवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।